लग्नानंतर होईलच प्रेमच्या आजच्या भागाची सुरुवात होते पार्थ आणि काव्यापासून. तर आता इथे काव्या येते आणि म्हणते, काय झालं देशमुख? तर आता इथे काय म्हणतच नाही बघा प्रेक्षक हो पार्थ. तर आता इथे काव्या म्हणते, हे बघा ही गोळी सकाळी घ्यायची असं म्हणते आता हे काव्या, आणि ही रात्री घ्यायची आहे असं म्हणून ती दाखवते त्याला. गोळ्या घेतल्याच पाहिजेत का असं म्हणतो आता इथे पार्थ. त्याशिवाय कसं बरं वाटणार आहे तुम्हाला असं म्हणतो आता इथे काव्या. पर्याय आहे असं म्हणतो आता पार्थ. काय पर्याय आहे असं म्हणते आता इथे काव्या. तुम्ही फक्त माझ्यासमोर बसा असं म्हणतो पार्थ. ऑटोमॅटिक बरं वाटेल मला असं म्हणतो तो. मस्ती सुचते असं म्हणते काव्या. तर आता हसायला लागतो पार्थ. तर आता इथे काव्या त्याला औषधं देत असते त्याची. हे घ्या असं म्हणून गोळी देते ती आता पार्थला. घ्या असं म्हणते काव्या. आज तुम्हाला परत पाहिल्यासारखं हसताना बघून खूप छान वाटतंय देशमुख. नाहीतर सतत माझ्या डोळ्यासमोर एकच चित्र असतं. मी आगीत अडकली आहे. तुम्ही मला वाचायला आला आणि तुमच्यावर जळकार एक तुमच्यावर पडला. परत वेडेपणा करू नका देशमुख असं म्हणते आता ती. वेडेपणा करू नका असं म्हणतो पार्थ. तुमच्यासाठी तो वेडेपणा होता. तुम्ही आगीत बेशुद्ध पडला होता ते जाऊ द्या असं म्हणतो तो. तुम्ही मोबाईल घरी ठेवून का गेला होता बाहेर असं म्हणतो होता इथे पार्थ बघा. बेसिकली तुम्ही घर सोडून गेला होता असं म्हणतो पार्थ. एकदाची निघून जा त्याच्या आयुष्यातून म्हणजे मग मी त्याच्यासाठी त्याच्यासारखीच मुलगी शोधून काढेन असं म्हटलेले असते ना मानेने. इथनं जायला हवे आहे ना मी तुम्हाला, हे घ्या म्हणून सगळं पॅक करून घेऊन गेलेले असते ना काव्या. हे आठवतात तिला. बोला ना काव्या असं म्हणत होता इथे पार्थ. जाऊ दे ना देशमुख, काल जे काय झालं ते आठवायचंही नाहीये मला असं म्हणते आता इथे काव्या. झालं गेलं सोडवून विसरून द्या ना असं म्हणते ती. काल चांगल्या गोष्टी सुद्धा घडल्यात ना असं म्हणतो पार्थ. तुम्ही माझ्या क्लायंटसाठी छान भजी चहा बनवून दिलात. खुश झाले होते ते. तुम्हाला सरप्राईज म्हणून मी तुमच्यासाठी छान गिफ्ट सुद्धा आणलं होतं. का करताय तुम्ही एवढं माझ्यासाठी असं म्हणत होता काव्य. तर आता इथे पार्थ म्हणतो, कारण मी प्रेम तेवढंच म्हणतो थांबतो बघा प्रेक्षक हो. माईक माईक मैत्रीच्या कन्सेप्ट प्रमाणे प्रेम आहे माझं. मैत्रीतल्या प्रेमा खातर मी करतोय सगळं, बाकी काही नाही असं म्हणतो आता इथे पार्थ. मैत्री असं म्हणते आता इथे काव्या. पण मी तुम्हाला कुठे मित्र मानले अजून असं म्हणते काव्या. त्याचीच तर वाट बघतोय मी असं म्हणतो आता इथे पार्थ. फ्रेंडशिप डेच्या दिवशी 11 वाजून 11 मिनिटाला मी तुम्हाला फ्रेंडशिप बँड बांधला होता. माझे 12 वाजले पण मी तुमच्या मैत्रीच्या अजून घड्याळात 11 वाजून 11 मिनिटं होत नाहीयेत. वाट बघतोय तुमची अजून. ही फिसकारलेली मांजर कधी माझ्याबरोबर मैत्री करते असं म्हणतो आता इथे पार्थ. तर इथे काव्या बघते पार्थकडे. तर आता ती म्हणते, अजून काय सिद्ध करायचं बाकी आहे असं म्हणते आता इथे काव्या पार्थला. तर आता इथे काव्या घेते हातामध्ये फ्रेंडशिप बँड आणि आता ती म्हणते, आता ही फिसकारलेली मांजर या आर्किटेक्ट बोक्याबरोबर फ्रेंडशिप करणार आहे आणि तेही आत्ता असं म्हणते आता इथे काव्या. आणि खुश होतो बघा प्रेक्षक पार्थ खूप जास्त. काय असं म्हणतो आता इथे पार्थ. तर आता इथे काव्यावर खूप खुश होतो आता पार्थ. खरंच असं म्हणतो तो. अगदी खरं असं म्हणते आता इथे काव्या. आणि आता ती फ्रेंडशिप बँड घेते. वाजले असं म्हणते आता ती. वाजले देशमुख, माझ्या मैत्रीच्या घड्याळात 11 वाजले असं म्हणते ती. आजपर्यंत खूप केलंय तुम्ही माझ्यासाठी असं म्हणते काव्या पार्थला. मी साधी मैत्री नाही करू शकत असं म्हणते ती. तर आता पार्थ म्हणतो हो. तर आता इथे काव्या म्हणते हात द्या. तर आता दोन्ही हात देतो पार्थ. तर आता इथे काव्या बांधते त्याच्या एका हातावरती फ्रेंडशिप बँड बघा प्रेक्षक हो. तर आता ते दोघं एकमेकांचा हात पकडतात. तर आता बॅकग्राऊंडमध्ये रोमॅन्टिक गाणं लागलंय बघा प्रेक्षक हो. तर आता दोघे हँडशेक सुद्धा करतात. तर आता पार्थ तिच्या जळलेल्या हातावरती फुंकार देतो प्रेमाने. आणि आता खूप छान रोमॅन्टिक सीन दाखवले बघा प्रेक्षक हो काव्या आणि पार्थमध्ये. आणि आता दोघे परत हँडशेक करतात आणि दोघे हसतात एकमेकांकडे बघून. हे कसं शक्य आहे असं म्हणत होता जीवा. पार्थ दादाचं ऑलरेडी लग्न झालंय असं म्हणत होता इथे जीवा भास्करला. कारण आता भास्कर म्हणलेला असतो ना, शनायासोबत लग्न लावून दे तुझ्या भावाचं म्हणजेच पार्थचं म्हणून. तर त्याच्यावर आता हे सगळं बोलत असतो बघा प्रेक्षक जीवा भास्करला. असा कसा तो पुन्हा लग्नाला तयार होईल, मग मीही आनंद निवास परत देणार नाही, विसरती जागा असं म्हणत होता इथे भास्कर जीवाला. सर प्लीज असं काही करू नका प्लीज असं म्हणत होता जीवा. हवं तर मी तुमच्यासमोर हात जोडतो असं म्हणतो जीवा. पाया पडतो तुमच्या. आयुष्यभर मी तुमच्यासाठी फुकट काम करेन, पण प्लीज नंदिनीला तिचा आनंद निवास वापस द्या असं म्हणत होता इथे जीवा. तर हसायला लागतो परत भास्कर जोर जोरात. असं म्हणत होता इथे भास्कर. अरे मी तुला आनंद निवास दिला तर तू काय देणार आहेस मला असं म्हणत होता इथे भास्कर. पार्थला लग्नासाठी तयार करू शकत नाहीस, तू ती जागाही विकत घेऊ शकत नाहीस, मग काय करशील तू असं म्हणत होता इथे भास्कर. एक काम कर तू असं म्हणत होता इथे भास्कर. नंदिनीला म्हणजे तुझ्या बायकोला आपल्या इन्व्हेस्टरकडे पाठव असं म्हणत होता इथे भास्कर. तर आता जीवाला खूप राग येतो बघा प्रेक्षक हो. तिने जर त्याला खुश केल्या तर आनंद निवास भास्कर असं म्हणून मारायला लागतो जीवा जोर जोरात भास्करला. काय बोलला असं म्हणतो होता जीवा. माझ्या बायकोला बोलायची हिंमत कशी झाली तुझी असं म्हणून मार मारतो होता तो भास्करला जोर जोरात बघा प्रेक्षक हो जीवा. काय बोललास तू. तर आता जोर जोरात मारतो जीवा भास्करला. लाता बुक्के मारतो बघा प्रेक्षक तो भास्करला आता.
झाली 5 मिनिटं असं म्हणत होता जीवा. परत जर बोललास तर याद रख असं म्हणत होता इथे जीवा. तर आता जीवा मारून निघून जातो भास्करला तिथून. तर आता इथे नंदिनीच्या खोलीमध्ये येते काव्या. येऊ असं म्हणते आता ती. अगं वेडीस का विचारतेस काय असं म्हणते आता इथे नंदिनी. ये बस असं म्हणते आता इथे नंदिनी काव्याला. तर आता इथे काव्या म्हणते हे काय तोडलं कोणी हे असं म्हणते आता इथे काव्या. कसं तुटलं असं म्हणते ती. मीच तोडलं ते असं म्हणते आता इथे नंदिनी. रागाच्या भरात असं म्हणते ती. काय असं म्हणते आता इथे काव्या. तू तोडलंस असं म्हणते आता इथे काव्या नंदिनीला. ताई तुला इतका राग येणं एवढं कधीच झालं नाही की तोडफोड करशील असं म्हणते आता इथे काव्या. काय करू मी पण माणूस आहे ना असं म्हणते नंदिनी. मला राग येऊनच शकत नाही का असं म्हणते नंदिनी. म्हणून तू आनंदनिवासचं मॉडेल तोडलं असं म्हणते काव्या. जी गोष्ट तुझी एवढ्या जवळची आहे ती तू का तोडशील असं म्हणते आता इथे काव्या. काय झालं नक्की आनंदनिवासचं मला सांग बरं असं म्हणते काव्या. आनंदनिवासच्या 10व्या ॲनिव्हर्सरीला जेव्हा हे आनंदनिवासचं मॉडेल घेऊन तिथे जेव्हा आले होते तेव्हा सगळा झालेला प्रकार ती सांगते बघा प्रेक्षक हो. आनंदनिवासचं मॉडेल मी स्वतः बनवलंय असं म्हणतो जीवा. तर आता इथे सगळा प्रकार सांगते नंदिनी. मी आजपासून या आनंद निवासचा मालक असं म्हणून इन्व्हेस्टर आलेला असतो ते सांगते. जीवाने स्वतः तिथे अप्रुव्हल दिलंय की या जागेवर त्याला त्याचं प्रोजेक्ट उभं करून हवंय. तर आता इथे नंदिनी जाते बुलडोजर समोर. तेव्हा आता भास्कर म्हटलेला असतो 15 दिवसाची मुदत आहे. पुढच्या 15 दिवसात तुला ही जागा रिकामी करावी लागेल असं म्हटलेलं असतं ना भास्कर. हे सगळं सांगते तर नंदिनी काव्याला. 15 दिवसांनी ही वास्तू आता सरळ पाडली जाईल असं म्हणतो होता इन्व्हेस्टर. भास्कर काका म्हणजे बाबांचे बॉस असं म्हणते आता इथे काव्या. अगं कसं शक्य आहे हे असं म्हणते आता इथे काव्या. जीवा पण ना उत्साहाच्या भरात कधी काय करेल सांगता येत नाही यांचं असं म्हणते आता इथे काव्या. तुला कसं माहित असं म्हणते आता इथे नंदिनी. अगं असं म्हणते आता इथे काव्या. आता बघतीये की इतक्या दिवसामध्ये असं म्हणते आता इथे काव्य. ऑब्झर्व करते मी जन्मेजयना असं म्हणते आता इथे काव्या. त्यामुळेच चुकून बोलून गेली असं म्हणते काव्या. सॉरी ते सगळं सोड ग जाऊ दे असं म्हणते काव्या. तू काय करणार आहेस आता असं म्हणते आता इथे काव्या. माहित नाही ग काव्या असं म्हणते नंदिनी. अगं 14-15 दिवसात मी ती जागा कशी परत मिळवणार आहे काहीच कल्पना नाही आहे असं म्हणते आता इथे नंदिनी. 14-15 दिवसात असं म्हणते आता इथे काव्या. विक्रम काका मानिनी काकू त्यांच्याशी बोललीस का असं म्हणते आता इथे काव्या. नाही असं म्हणते नंदिनी. ताई का नाही बोललीस असं म्हणते आता इथे काव्या. कसं बोलू काव्या. हे सगळं मी घरी कसं सांगणार होते असं म्हणते आता इथे नंदिनी. अगं इतकी मोठी गोष्ट आहे ही की घरी कळली असती तर सगळेच जण जीवावर चिडले असते असं म्हणते आता इथे नंदिनी. आधीच बिचारे ह्या सगळ्या प्रकरणाने आधी हैराण झाले डिप्रेस झालेत. मला माहिती आहे सगळं त्यांनी मुद्दाम केलेलं नाही आहे. मुद्दाम केलं असतं तर मी नक्कीच घरी सांगितलं असतं पण तसं नाही आहे असं म्हणते आता इथे नंदिनी. या सगळ्याचा प्रचंड गिल्ट आलाय त्यांना असं म्हणते आता इथे नंदिनी काव्याला. मी बघते सगळं घडल्यापासून 2 घास शांतपणे खाल्ले नाही आहेत ते. अशात त्यांना आणखी त्रास नाही द्यायचा आहे मला असं म्हणते नंदिनी. आणि हे सगळं खरी कळलं असतं तर घरातले सगळे त्यांच्यावर चिडले असते ओरडले असते आणि मग अशाने अजून खचले असते ग जीवा असं म्हणते आता इथे नंदिनी. म्हणून मी नाही सांगितलं घरी असं म्हणते आता इथे नंदिनी. तर आता इथे काव्या म्हणते जीवा असा मूर्खासारखा वागलाय तरी किती काळजी आहे तिला जीवाची. देव करो तिला माझ्या आणि जीवाच्या भूतकाळाबद्दल कधीच कळू नये असं म्हणते आता इथे काव्या म्हणतल्या म्हणत. काव्या असं म्हणते आता इथे नंदिनी. काय ग काव्या असं म्हणते आता इथे नंदिनी. काय टेन्शन घेतलंस ना तू ह्या सगळ्याचं असं म्हणते नंदिनी. नाही नाही असं म्हणते काव्या. तू टेन्शन घेणार म्हणून मी तुला सांगत नव्हते असं म्हणते नंदिनी. पाहिलंस टेन्शन घेऊ नकोस असं म्हणते आता इथे नंदिनी. खरंच असं म्हणते आता ती काव्याला. आज जीवा गेलेत पुन्हा तिथे असं म्हणते आता नंदिनी. ते सगळं नीट करतील हे माझं मन मला सांगतंय असं म्हणते आता नंदिनी. डोंट वरी असं म्हणते आता इथे नंदिनी काव्याला बघा प्रेक्षक हो. तर आता इथे तेवढ्यातच मानिनी येते नॉक करते ती. तर आता इथे मानिनी आत येते. तर आता इथे नंदिनी आणि काव्या उभारतात. काव्या तू इथे आहेस असं म्हणते मानिनी. ये जरा तू माझ्याबरोबर असं म्हणते आता इथे मानिनी. माझं तुझ्याकडे एक काम आहे असं म्हणते मानिनी. तर आता इथे दोघांनाच धक्का बसतो नंदिनी आणि काव्याला असं काय मोठं काम आहे म्हणून. तर आता इथे नंदिनी म्हणते अहो आई असं म्हणते ती. काय झालं सगळं ठीक आहे ना असं म्हणते आता इथे नंदिनी. तर आता इथे ती म्हणते तुम्ही अचानक काव्याला घेऊन जाताय कुठे असं म्हणते नंदिनी. अगं आता नेऊन कुठे नेणार आहे मी तिला. काळजी करू नकोस. मी काय खाऊन टाकणार आहे तुझ्या बहिणीला असं म्हणते आता इथे मानिनी नंदिनीला बघा प्रेक्षक हो. ये असं म्हणून आता मानिनी काव्याला घेऊन जाते बाहेर. तर आता इथे नंदिनी मात्र आपल्या खोलीमध्ये असते विचार करत असते ती काय चाललंय म्हणून. आणि आता इथे बाहेर मानिनी घेऊन जाते काव्याला बाहेर नंदिनीच्या खोलीतून. तर आता इथे चेस खेळत बसलेल्या असतात वसवत्त्या. बसलीस परत एकटीच खेळत असं म्हणते रम्या. हे असं करून तू तुझा प्लॅन वर्क करून घेणार आहेस का. नक्की होणार आहे की नाही कारण तू म्हणाली होतीस की जीवा आणि नंदिनीमध्ये मोठा भडका उडेल. पण तसं तर काहीच दिसत नाही असं म्हणते रम्या. अगं रम्या प्लॅन वर्क सुद्धा झाला असं म्हणते आता इथे वसवत्त्या. झाला असं म्हणते आता रम्या. असं म्हणते वसवत्त्या. जीवाने भास्कर वरती हात उगारला असं म्हणते आता इथे वसवत्त्या. काय असं म्हणते आता रम्या. आई खरंच असं झालंय असं म्हणते आता इथे रम्या. अगं मला वाटलं होतं तो भडकेल ओरडेल चिढेल पण त्याने चक्क हात उगारला असं म्हणते इथे रम्या.
तेच तर अपेक्षित होतं ना रम्या, असं म्हणते वसवत्या. जीवाने हात उगारलाच नसता तर पुढे जे घडणार आहे ते घडलंच नसतं, असं म्हणतात इथे वसवत्या. आणि जीवाने हात उगारावा ह्याची मी आधीच सोय करून ठेवली होती, असं म्हणतात इथे वसवत्या. म्हणजे हे सगळं तू, असं म्हणते आता रम्या. हो, असं म्हणते आता वसवत्या. अगं मग पुढे काय होणार आहे हे सुद्धा तुला माहिती असेल ना, असं म्हणते रम्या. काय होणार आहे सांग ना. तर आता वसवत्या म्हणते पुढे ना पुन्हा चेकमेट, असं म्हणते आता इथे वसवत्या. आता वजीर राजाला सोडणारच नाही. आता वजीराला ना एक फोन येईल. तर आता इथे फोन येतो बघा प्रेक्षक नंदिनीला. तर आता नंदिनी तो कॉल घेते. हॅलो, असं म्हणते नंदिनी. बोला भास्कर काका. नंदिनी, मला तुझ्याशी काही एक बोलायचं नाहीये, कळलं ना तुला, असं म्हणतो भास्कर. काय झालं, असं म्हणते नंदिनी. तुझ्या नवऱ्याला खूप मस्ती चढली आहे का, असं म्हणतो तो. स्वतः चूक करतोय आणि वर माझ्यावर हात उचलतोय, असं म्हणतो भास्कर. काय, असं म्हणते आता नंदिनी. जीवाने तुमच्यावर हात उचलला, असं म्हणते नंदिनी. हो, असं म्हणतो भास्कर. आला होता माझ्याकडे भीक मागायला. आनंद निवास परत द्या, आनंद निवास परत द्या. मी नाही म्हटलं तर माझ्या माझ्या क्लायंट समोर त्याने मला मारलं, असं म्हणतो इथे भास्कर. नंदिनी माझ्यावर वळ उठले, पण त्याचा त्रास मात्र तुला होणार आहे. तू हात जोडले होते ना, म्हणून मी तुला 15 दिवसांची मुदत दिली होती, असं म्हणत होता इथे भास्कर. किती दिवसांची? 15 दिवसांची, असं म्हणत होता भास्कर. आता ते 15 दिवस विसर, असं म्हणतो भास्कर. तुझ्या नवऱ्याने माझ्यावर हात उचलल्यामुळे तुझी मुदत मी आता कमी करतोय, असं म्हणतो भास्कर. आता 15 दिवस नाही, आता फक्त 7 दिवस, असं म्हणत होता इथे भास्कर. त्यानंतर आनंद निवास जमीनदोस्त होईल, असं म्हणतो भास्कर. नाही नाही काका, प्लीज असं करू नका. प्लीज प्लीज, मी रिक्वेस्ट करते तुम्हाला, असं म्हणते नंदिनी रडत रडत. जीवांच्या वतीने मी माफी मागते तुमची. प्लीज 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 असं करू नका हो, असं म्हणते नंदिनी. एवढ्या कमी वेळात मी कसं काय करणार आहे सगळं. माझा आनंद निवास माझा जीव की प्राण आहे, असं म्हणते नंदिनी. रडायला लागते ती खूप. माझी वस्तू माझ्या वाचवण्याची संधी अशी हिरावून घेऊ नका माझ्याकडून, असं म्हणते नंदिनी. प्लीज मी रिक्वेस्ट करते काका, प्लीज प्लीज, असं म्हणते. तर आता इथे भास्कर म्हणतो, ही संधी तुझ्या नवऱ्याने म्हणजे जीवाने हिरावून घेतली आहे. तुझा जीव असलेला आनंद निवासची पहिली वेळ तुझ्या नवऱ्यानेच काढली म्हणून समज. चाल फोन, असं म्हणतो भास्कर. नाही नाही, हे नाही होऊ शकत, असं मग रडायला लागते. तर नंदिनी खूप, तर तेवढ्यात स्वतः जीवा येतो. तर आता नंदिनी रडायला लागते खूप. नंदिनी, असं म्हणतो आता जीवा. काय झालं नंदिनी, करत का आला तुम्ही इथे? पुन्हा एकदा चुकीचं एक्सप्लेनेशन द्यायला आला तुम्ही, असं म्हणते नंदिनी. की संधी मागायला आला, तसं म्हणते आता इथे नंदिनी. सगळं तुटलं होतं, जोडायचं सोडून पुन्हा मोडतोड करून आला तुम्ही, असं म्हणते आता इथे नंदिनी. काय काय बोलतेस तू, असं म्हणतो जीवा. मी काय बोलते, असं म्हणते आता नंदिनी. माझं म्हणण्याजोगं जे उरलं होतं ते सगळं उद्ध्वस्त करून आलात तुम्ही, असं म्हणते आता नंदिनी. आणि मलाच विचारताय मी काय म्हणते. मी तुम्हाला संधी दिली आणि तुम्ही तुम्ही सगळं परत शून्यावर घेऊन गेलात, असं म्हणते आता नंदिनी. रडायला लागते ती खूप. तर आता जीवा म्हणतो, नक्की काय म्हणतेस तू, असं म्हणतो आता इथे जीवा. तुमच्या भास्कर काकांचा फोन आला होता, असं म्हणते आता इथे नंदिनी. फक्त तुमच्यामुळे, असं म्हणते आता इथे नंदिनी. तुमच्यामुळे 15 दिवसांची मुदत आता 7 दिवसांवर आलेली आहे, असं म्हणते आता इथे नंदिनी जीवाला. बघा प्रेक्षक हो, काय, असं म्हणतो आता इथे जीवा. आनंद निवास वाचवण्याची थोडी उम्मीद शिल्लक होती माझ्याजवळ, पण आता तीही तुम्ही धुळीला मिळवली, तसं म्हणते आता इथे नंदिनी. तुम्ही म्हणाला होतात ना मला आनंद निवास नाही जाणार म्हणून, असं म्हणते नंदिनी. पण गेलं, असं म्हणते आता इथे नंदिनी. आता जीवाच्या डोळ्यात अश्रू असतात. माझा आनंद निवास गेला म्हणून रडायला लागते आता नंदिनी. खूप जोरात रडायला लागते बघा प्रेक्षक हो. तर आता इथे जीवा मात्र खूप त्याला त्रास होत असतो आणि आता तो रडत सुद्धा असतो. मानिनी काकू मला इथे घेऊन आला आणि स्वतः कुठे गेल्या, असं म्हणते आता इथे काव्या. मुळात त्या स्वतःहून मला इथे का घेऊन आल्या, असं म्हणते आता इथे काव्या. मग अशी त्यांनी स्वतःच मला पार्थ सोबत बसायला सांगितलं होतं. पार्थ कसा आहे, असं काळजीने विचारलं. बऱ्याच दिवसांनी त्यांच्या डोळ्यात माझ्यासाठी जिनमीन काळजी दिसली मला, असं म्हणते आता इथे काव्या. हे असं मलाच वाटतंय की खरंच, असं म्हणते आता इथे काव्या आपल्या गेस्ट रूम मध्ये थांबून. तर आता इथे तेवढ्यातच माणिनी येते बघा प्रेक्षक हो. तर आता माणिनी काहीतरी घेऊन आलेली असते. लेप केलाय तुझ्यासाठी, असं म्हणते आता माणिनी. बस, असं म्हणते आता ती काव्याला. तर आता काव्या खाली बसते बघा प्रेक्षक हो. हळद आणि गोरफळीचं घर आहे, फ्रीज मध्ये करून ठेवला होता, ते लावते, असं म्हणते आता इथे माणिनी. दे इथे हात, असं म्हणते ती. नका लावू औषध, असं म्हणते आता इथे काव्या माणिनीला. लावलंय सकाळीच मी, असं म्हणते आता इथे काव्या. बाहेरच्या औषधापेक्षा घरच्या औषधाचा गुण पटकन येतो, असं म्हणते आता इथे माणिनी येते, असं म्हणते ती. का करताय तुम्ही सगळं, असं म्हणते आता इथे काव्या माणिनीला. तर माणिनी म्हणते, वेळेच औषध लावलं नाही तर जखम चिघळेल, असं म्हणते ती. राहू दे काकू, असं म्हणते काव्या. माझी जखम आहे, माझ्या जखमा लवकर नाही भरत, असं म्हणते काव्या. तसंही कुठल्या जखमेवर वेळ हेच मोठं औषध आहे, असं म्हणते आता इथे माणिनी. पण म्हणून काय, माणसाने प्रयत्न सोडायचे नसतात, असं म्हणते आता माणिनी. तर आता माणिनी लावते औषध, तर काव्याला बरं वाटायला लागते बघा प्रेक्षक हो. तर आता फूक मारत असते माणिनी तिच्या हातावरती. काव्या मात्र बघत असते माणिनीकडे. तर आता इथे माणिनी म्हणते, माझ्या डोळ्यासमोर तुझी जखम ओली असताना त्यावर औषध लावायचं नाही हे मग माझ्या स्वभावात बसतच नाही, असं म्हणते माणिनी. असं म्हणते काव्या. काय झालं, असं म्हणते माणिनी. काय नाही, असं म्हणते आता काव्या. जिनी जखम दिली तीच मलम लावतीये, हेच
मनात आलं असेल ना असं म्हणते मानिनी. तर आता काव्या बघते बघा प्रेक्षक हो मानिनीकडे. तर आता इथे दोघे एकमेकांकडे बघतात. बरं वाटतंय का आता असं म्हणते मानिनी आता इथे काव्याला. बरं वाटतंय का जखमेला असं म्हणते आता इथे मानिनी. वाटेल हळूहळू बरं असं म्हणते मानिनी. थोड्या वेळाने असं म्हणते ती. थंड वाटेल. एकदा फराळ करत असताना तेल उडलं होतं माझ्या हातावरती. तेव्हा हा लेप माझ्या सासूने लावून दिला होता असं म्हणते मानिनी. अर्थात गरम तेलाचा चटका आणि त्या निखाराची तुलना काय होऊ शकत नाही. ठरवलं तर सगळ्याची तुलना होऊ शकते. मुळात तुम्हीच तुलना केली असं म्हणते काव्या. म्हणून इथे आलात. बरोबर असं म्हणते काव्या. तर आजचा भाग इथे संपतो. बघूया तरी मध्ये काय आहे ते. तुम्ही आता जे चांगलं वागताय तुमच्या मुलाच्या बायकोशी, काव्या देशमुखशी नाही असं म्हणते काव्या. तर आता इथे जीवा खूप रडत असतो. तर आता इथे नंदिनी येते. तिच्या खांद्यावर हात ठेवते म्हणते, मला माहिती आहे तुम्ही मुद्दाम नाही केलं. पण या सगळ्याचा काय परिणाम झाला असं म्हणते आता इथे नंदिनी. 15 दिवसांचे 7 दिवस झालेत. कसं निस्तरणार आहे मी सगळं असं म्हणते आता नंदिनी. तुम्हाला त्या मुलाच्या तोंडून ऐकायचं होतं ना. आमचा अजूनही अफेअर चालू आहे की नाही असं म्हणते काव्या. मी आज सांगते त्या मुलाचं नाव. तयार आहात ऐकायला असं म्हणते काव्या. नाव. तर आता रिकॅप सुद्धा इथेच संपतो. तर प्रेक्षक हो आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.